नमस्कार. RT ओनली यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती 2024 साठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा मित्रांनो, मराठी ग्रामर आपण त्याचं ग्रामरचं उत्तर कसं आलं सर्व डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. 1 नंबरचं क्वेश्चन आहे, रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाच्या पुढील पैकी गट कोणता? याचं उत्तर आहे रजनी, निशा, यामिनी. रात्र या शब्दाच्या समानार्थी पर्यायाचा गट रजनी, निशा, यामिनी हा होय. 2 नंबरचं क्वेश्चन आहे, मगर मिठी या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे गट्ट पकडणे. मगर मिठी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे गट्ट पकड होय. तिसरा क्वेश्चन आहे, रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे जालिम उपाय. रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द जालिम उपाय हा आहे. चौथा नंबरचं क्वेश्चन आहे, पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे 4 विष. पियुष म्हणजे अमृत होय. याचा विरुद्धार्थी शब्द विष आहे. 5 नंबरचं क्वेश्चन आहे, अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? याचं उत्तर आहे अनुज म्हणजे अग्रज. अग्रज हे उत्तर आहे. अनुज या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द अग्रज होय. अनुज म्हणजे मागून जन्मलेल्या आणि अग्रज म्हणजे आधी जन्मलेल्या. 6 नंबरचं क्वेश्चन आहे, लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे अलौकिक. लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अलौकिक होतो. 7 नंबरचं क्वेश्चन आहे, गाजर पारखी या शब्दाचा धनर्थ ओळखा. याचं उत्तर आहे चांगल्याची पारख नसलेला. हे उत्तर आहे गाजर पारखी चांगल्याची पारख नसलेला अलंकारिक शब्द खालील प्रमाणे आहे. गुरुकिल्ली, मर्म, रहस्यविण, बाळ्यांचे घर, तुरुंग, अक्षर सूत्र, निरशर अडाणी, कोल्हेकुई, निर्थक, लोकांची बडबड. 8 नंबरचं क्वेश्चन आहे, मितव्ययी शब्द समूहाचे अर्थ काय? याचं उत्तर आहे मोजकाच खर्च करणारा. मितव्ययी मोजके खर्च करणारा. शब्द समूहाबद्दल एक शब्द. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा. कडीचा नारद, कड लावणारा, भांडण लावणारा. अष्टपैलू, सर्व गुण संपन्न. 9 नंबरचं क्वेश्चन आहे, भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर आहे शतपावली. भोजनानंतर थोडेसे चालण्याचे परिपाठ याला शतपावली असे म्हणतात. आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द खालील प्रमाणे आहे. अष्टावधानी, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा, कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारा. 10 नंबर आहे, ससेमिरा लावणे. याचा अर्थ काय? ससेमिरा लावणे याचा अर्थ एकसारखा तगादा लावणे हे उत्तर आहे. 11 नंबरचं क्वेश्चन आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय? भाग्यवंतांना कशाशीही उणीव पडत नाही. हे उत्तराचं साखरेच्या खाणार त्याला देव देणार, भाग्यवंताला कशाची उणीव पडत नाही. 12 नंबरचं क्वेश्चन आहे, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातात तोंडाशी गाठ पडणे. याचं उत्तर हात तोड एकत्र येणे. हात तोंडाशी गाठ पडणे, हात तोड एकत्र येणे. 13 नंबरचं क्वेश्चन आहे, उत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? याचं उत्तर आहे पैशाची उधळण करणे. याचं उत्तर आहे उत्तराचे दिवे जाळणे म्हणजे पैशाची उधळण करणे होय. महत्वाचे वाक्यप्रचार खालील प्रमाणे आहे. अग्निदिव्य करणे, कठीण कसोटीसह उतरणे, आकाश ठेंगणे होणे, अत्यानंद होणे, आग पाखडणे, शिवाचा वर्षाव करणे. 14 नंबरचं क्वेश्चन आहे, एखाद्याचा डाव त्याच्यावर उलटी विण्याची कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. याचं उत्तर आहे गुरुची विद्या गुरुला फळाली. एखाद्या डाव त्याच्यावर उलटी विण्याचे कृत्य या अर्थासाठी गुरुजीची विद्या गुरुला फळाली ही म्हण योग्य आहे. काही महत्वाची म्हणी खालील प्रमाणे. अति तिथे माती, कोणत्या गोष्टीची अतिरिक्त वाईटच, एका माळेची मणी, सगळेच सारखेच. 15 नंबरचं क्वेश्चन आहे, पिढे पिढे भिन्न मती पुढील पर्यायातून दिलेल्या म्हण पूर्ण करा. तुंडे तुंडे सरस्वती हे उत्तर आहे. 16 नंबरचं क्वेश्चन आहे, पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? याचं उत्तर आहे कुठलेही गेले तरी
तीच परिस्थिती, कुठेही गेले तरी तीच परिस्थिती, हे उत्तर आहे. 17 नंबरचं क्वेश्चन आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी हे उत्तर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन आणि 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रामन इन्फेक्ट या त्यांच्या संशोधनाची घोषणा केली. या घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 18वा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? गुवाहाटी हे उत्तर आहे. आसाम मधील गुवाहाटी रेल्वे स्थानक सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले रेल्वे स्थानक बनले आणि रेल्वेने 2025 पर्यंत आपल्या एकूण गरजेच्या 25% वाटा ग्रीन एनर्जीतून पूर्ण करण्याची योजना आखली आहे. 19 नंबरचं क्वेश्चन आहे, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेडकर. दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेडकर यांनी सुरू केले. लोकमान्य टिळक, केसरी मराठा आणि गोपाळ कृष्ण गोखले हितवाद आणि दिनकरराव जवळकर, तेज कैवारी आणि तरुण आणि मराठा. 21 नंबरचं क्वेश्चन आहे, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता? भुईकोट. वसईचा किल्ला भुईकोट या प्रकारामध्ये येतो. बुरुळ, जंजिरा, जलदुर्ग, राजगड, रायगड, पुरंदर आणि तोरणा डोंगरी किल्ले. 22 नंबरचं क्वेश्चन आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? याचं उत्तर आहे केरळ. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य केरळ आहे आणि देशातील पहिले पेपरलेस न्यायालय केरळच आहे. 23 नंबरचं क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? उत्तर प्रदेश. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होत्या आणि भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या. 24 नंबरचं क्वेश्चन आहे, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ... यांनी राजस्थान येथे मोठी क्रांती घडवून आणली. याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र सिंह. भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी राजस्थान येथे मोठी जल क्रांती घडवून आणली. डॉक्टर MS स्वामीनाथन भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहे. 25 नंबरचे क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना ... मानतात. याचं उत्तर आहे संत नामदेव. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव हे आहेत आणि संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्वामी भक्त होते आणि संत नामदेव देवांचा जन्म शिंपी कुटुंबातील होता आणि संत नामदेव हे भगवंताच्या प्रचारासाठी पंजाबमध्ये गेले होते. मित्रांनो, हे मराठी ग्रामर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.